कर्ज माफी को लेकर महाराष्ट्र में किसान आंदोलन एक बार फिर उग्र होता दिखाई दे रहा है। किसान नेता बच्चू कडू ने सरकार को चेतावनी दी है कि अगर 30 जून तक किसानों का कर्ज माफ नहीं हुआ तो आंदोलन और भी बड़ा रूप लेगा। उन्होंने साफ कहा, जब तक किसानों के अकाउंट में पैसा नहीं पहुंचेगा तब तक हमारा प्रोटेस्ट खत्म नहीं होगा। फडणवीस सरकार पर निशाना साधते हुए उन्होंने कहा कि हमने सरकार को पहले ही चेताया है, हम अभी जिंदा है और यही खड़े हैं। खरं तर आम्ही तारीख मागायलाच गेलो होतो, तारीख घेऊन आलेलो आहोत। खरं तर कर्जमाफीची कर्जमुक्तीची घोषणा सरकारनं केलेली आहे। तुम्ही लक्षात घ्या का जे सरकार या सगळ्या गोष्टीपासून योग्य वेळ अशी म्हणत होती, ते योग्य वेळ आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या नेत्यांनी, सगळ्या शेतकरी नेत्यांनी एकत्र होऊन जो योग्य वेळ त्यांची 28ची 29ची असू शकली असती, ते आम्ही आत्ता आणलेली आहे। हे सगळ्यात मोठं यश आहे। सरकार नेहमीच सांगत होतंय का कधी कधी सुरुवातीला जर आम्ही पाहिलं तर आम्ही कर्जमाफीचं बोललोच नाही अशी अजितदादा म्हणायचे। आम्ही कुठे बोललोय? देवेंद्रजी म्हणे का आम्ही 5 वर्षाचं आश्वासन दिलेलं आहे, 5 वर्षात कधीही करू। आता या आंदोलनाचा सिलसिला रायगडाच्या उपोषणापासून तर मोजरीच्या अन्नत्याग आंदोलनापासून तर पदयात्रेनंतर हा जो सगळा आम्ही सगळ्या नेत्या लोकांनी, जानकरजी असेल, चटपजी असेल, आमचे नवलेजी असेल, शेट्टी साहेब, तुपकरजी, क्षीरसागरजी असेल, पोहरेजी असेल, या सगळ्यांच्या मोठेपणानं, यांच्या खऱ्या भूमिकेमुळं आणि महत्त्वाचं शेतकऱ्यांच्या खऱ्या सहकार्यामुळं हे यश खऱ्या अर्थानं हाती आलेलं आहे। पहिल्यांदा तर आम्ही तारीख मिळवलेली आहे। तारखेपासून जे सरकार पडत होतं ते सरकार तारखेवर आणून ठेवलं, हे सगळ्यात मोठं यश आहे। आता तारखेनंतरच्या अनेक गोष्टी त्याच्यात आहे, अनेक बारकावे आहे। आम्ही सरकारला असं सुस्त झोपू देणार नाही, आम्ही वाज ठेवणार। सरकारचं अभिनंदन करतोच, आभार मानतोय। इतक्या आर्थिक बिकट अवस्थेमध्ये सुद्धा देवेंद्रजी असेल, एकनाथजी शिंदेने सुद्धा आम्हाला अगोदर आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्री असताना, अजितदादा असेल, या सगळ्यांनी या कठीण परिस्थितीतून मार्ग काढला, त्याबद्दल त्यांचा आभारच आहे। परंतु हे सगळं करताना यामध्ये जर कटकारस्थान झालं तर आम्ही कोणालाही सोडणार नाही।